प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 3 सप्टेंबरचा भाग आला बाबा एकदाचा. तर आता सुरुवातीला आपण बघतोय हा अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि तो कुसुमला म्हणतो, अरे वा कुसुमताई, म्हणजे आमची प्रतिमा आत्या आणि तुमची कविता ताई एकच आहे. या प्रतिमा त्या स्माइल करून त्यांना रिस्पॉन्स देतात. कुसुम म्हणते, हो असं दिसतंय खरं, पण हा किती मोठा योगायोग आहे. सायलीने मला सांगितलं होतं की प्रतिमा त्या परत आल्यात, पण ह्याच माझ्या कविता ताई हे नव्हतं हो माहिती मला. पण अहो, तुम्ही मला तुमचं नाव कविता का सांगितलं होतं? आता प्रतिमा त्या जरा सिरियस होतात. मग हे प्रतापराव एक्सप्लेनेशन द्यायला लागतात की कसं आहे ना कुसुमताई, तिला तिचं खरं नाव आणि खरी ओळख आठवत नाहीये. पण आता बघा प्रेक्षकांनो, या प्रतिमा त्या सांगायचा प्रयत्न करत असतात की सायली जेव्हा आधी दवाखान्यात ऍडमिट होती तेव्हा त्यांनी तिला ब्लड दिलं, म्हणजे त्यांना तो प्रसंग आठवलाय आणि त्या कुसुमशी असं हातवारे करून बोलायचा प्रयत्न करत असतात. प्रतिमा त्या कुसुमला खाणाखुणा करून म्हणतात, मी इथे आले होते आधी. आता कुसुमला काही गोष्टी कळतायत. कुसुम म्हणते, हो हो आपण दोघी आलो होतो इथे आधी. हो 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 मी सायलीकडे यायला निघाले होते, माझ्या रिक्षासमोर तुमचा अपघात झाला होता. हो आय्या, आठवतंय तुम्हाला सगळं? मग प्रतिमा त्या काहीतरी सांगत असतात की मी इथेच आले होते. मग कुसुम म्हणते, हो हो आपण इथेच आलो होतो, मी सायलीला पाहायला आले होते ना, आलो होतो आपण इथे. प्रतिमा त्या असं खाणाखुणा करतायत, मला लागलं होतं तेव्हा, मग मी इथे आले होते. त्यांना सांगायचंय ऍक्च्युली की त्यांनी रक्त दिलंय सायलीला तेव्हा, पण ह्यांना काही कळेना बाबा. अशी मला असं वाटत होतं मी जाऊन सांगाव का काय तिथे. अहो त्या काय म्हणताय? कुसुम म्हणत असते, हा मीच आणलं होतं ना तुम्हाला इथे. मग काय अहो काय कविता ताई, म्हणजे प्रतिमा त्या काय बोलायचंय नेमकं तुम्हाला? आता प्रतिमा त्या बिचाऱ्या कन्फ्यूज झाल्यात, कसं सांगावं यांना. शेवटी या कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा, तुझी भाषा आम्हाला नाही कळते ग, आणि सायलीला ग्लानी आली आहे त्यामुळे तिला पण काही सांगता येत नाहीये. आता अर्जुन पण निरखून बघतोय, पण त्याला काही कळून नाही लागलं की प्रतिमा त्या काय सांगतात. मग आता त्या सायली जवळ जातात शेवटी प्रतिमा त्या, आणि सायलीला ते सलाईनकडे बोट दाखवत म्हणतात की अगं हे सलाईन, हे रक्त पाईप, असं त्या तिला खुणवतायत. तर आता सायलीला कळतं बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे बिचारी सायली आणि दुसरे आपण, आपल्या दोघां व्यतिरिक्त बाकी तिसऱ्याला कोणाला कळत नाही या प्रतिमा आत्याची भाषा. मग आता प्रतिमा त्या सांगायचा प्रयत्न करतायत तिला की रक्त, तू इथे झोपलेली होती, रक्त. मग आता सायलीला कळलं, रक्त, माझं रक्त. पण आता नेमकं तेवढ्यात तिथे अश्विन येऊन सगळं डिस्टर्ब करून टाकतो. आज अश्विनने खूप जणांना डिस्टर्ब केलेलं आहे. आता ही सायली करणार होती रिव्हील की रक्त म्हणजे माझं रक्त, पुढे तिला कळलं असतं बरं का, पण उगाच मध्येच हा अश्विन येतो आणि म्हणतो, अरेच्छा तुम्ही इथे सगळेजण एवढी गर्दी का करताय? आणि प्रतिमा आत्या सुद्धा खाणाखुणा करायच्या एकदम थांबून जातात. पुढे त्या बोलल्या, म्हणजे खाणाखुणा केल्या असत्या त्यांनी तर कळलं असतं, पण इतक्या लवकर कसे रिव्हील करणार ना हे, उगाच आपली उत्कंठा वाढवतात. आता अश्विन सगळ्यांना बाहेर थांबायला सांगतोय. मग सगळेजण बाहेर जातात. सगळेजण बाहेर गेल्यानंतर अर्जुन म्हणतो, मी थांबू करे अश्विन इथे प्लीज? अश्विन म्हणतो, हो दादा, मला वाटलंच होतं तू हा प्रश्न मला विचारशील, काही हरकत नाहीये, तू थांब एकटा, बाकीच्यांना बाहेर जाऊ दे आणि वहिनीला आराम करू दे प्लीज. आणि आता अर्जुन तिथे थांबलाय आणि आता तो खूप काळजी घेतो सायलीची. प्रेक्षकांनो, आज एका मागोमाग एक खूप सीन त्यांनी दाखवलेत. जबरदस्तच आहे आजचा भाग, असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता बघा पुढे काय झालं. रविराज म्हणतात चैतन्याला, चैतन्य तू स्वतः घरी येऊन सांगितलंस की सायली शुद्धीवर आली, ही बातमी ऐकल्यावर फार छान वाटलं बघा मला. चैतन्य म्हणतो, हो ना, मी पूर्णाजीला सांगितल्यावर तर पूर्णाजी रडायलाच लागली. ही अस्मिता म्हणते, मी बाहेर घेऊन येऊ का तिला, म्हणजे बरं वाटेल पूर्णाजीला. मग आता हा चैतन्य म्हणतो, नको तिला आराम करू देत. मग आता हे रविराज म्हणतात, पूर्णाईची प्रार्थना फळाला आली आणि सायलीला वेळेत ट्रीटमेंट मिळाली ना, हे सगळ्यात जास्ती चांगलं झालं. मग आता ही विमल म्हणते नैवेद्यासाठी काय करू, गोडाचा शिरा करू का? अस्मिता म्हणते, विचारतेस काय, कर लवकर, तिला खायला भेटेल ना थोडासा. आता हा चैतन्य म्हणतो, बरं मला निघू द्या आता, मी फक्त बातमी सांगायला आलो होतो, मला दवाखान्यात जावं लागेल. मग आता ही विमल म्हणते, वरण भाताचा डबा घेऊन जा ना सायली ताईसाठी दादा, मी आत्ता आले डबा भरून. रविराज म्हणतात, आता सायली प्रतिमा दोघीही घरात येतील, घर पुन्हा असं भरल्यासारखं वाटेल बघ. हे सगळेजण एकमेकांशी छान गप्पा मारत बसलेले आहेत. पण आता प्रियाचे धाबे दणाणलेत प्रेक्षकांनो, कारण आता सायली प्रियाच्या हात धुवून मागे लागणार नाही. प्रियाने यांचं बोलणं ऐकलंय. आता प्रिया विचार करते, एकीकडे प्रतिमा जिवंत राहिली तर ती म्हणाली मी तन्वी नाहीये, आणि दुसरीकडे सायली जर घरी आली परत तर ती
म्हणेल मला प्रियाने लोटलं, आता माझा सगळीकडून सत्यानाश होणार आहे. आता तर काही नाही, आता बघा प्रेक्षकांनो हिची पुढे अशी मजा येणार आहे ना. आता इकडे अर्जुन सायलीची काळजी घेताना दाखवलाय. अर्जुन सायलीला म्हणत असतो, काय तुम्ही किती टेन्शन दिलं मला, आणि तुम्ही शुद्धीवर आला नसतात तर. आता सायली त्याच्याकडे अशी बघत राहते आणि म्हणते, तर काय बरं. आता ही बोलते बरं का नॉर्मल. आणि पुढच्या सीन मध्ये बघा सायली म्हणते, तर काय. अर्जुन म्हणतो, तर याला कळे ना काय उत्तर द्यावं. अर्जुन म्हणतो, डॅड चिडले असते ना माझ्यावर. नाही म्हणजे तुम्हाला सेफ ठेवायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती ना. मग आता सायली गालातल्या गालात हसते. अर्जुन म्हणतो, डॅड ओरडले असते ना मला, मग मी त्यांना काय उत्तर दिलं असतं. सायली त्याच्याकडे बघून गोड हसते. मग आता अर्जुन म्हणतो, खरं सांगू मिसेस सायली, खूप भीती वाटत होती. एकतर काल रात्रीपासूनचा वेळ इतका हॉरेबल होता ना. आता ही सायली म्हणते, कोणासाठी. मग आता अर्जुन पुन्हा कन्फ्युज झालाय. अरे इतकं काय हे टाइमपास करतात दोघे जण, पटकन बोलून टाकायचं ना. सायली आता हसते. मग आता अर्जुन म्हणतो, काय कोणासाठी म्हणजे. अहो मला असं म्हणायचं की मम्मा डॅड अश्विनसाठी ते सगळेजण खूप अपसेट झाले होते ना तुमच्यासाठी. सगळ्यांचेच हार्टबीट थरथरायला लागले होते. आता सायली जरा नाराज होते याच्या उत्तरावर. आता ही पुन्हा विचारते, कोणाचे. मग अर्जुन पुन्हा कन्फ्यूज होतो. ते आता त्याला पुन्हा कळे ना कोणाचं नाव सांगावं ते. थोडा विचार करतो तो आणि म्हणतो, पूर्णाजीचे आणि घरातल्या सगळ्यांचेच. नाही म्हणजे मला असं खूप स्ट्रेस आला होता मिसेस सायली. आता हे सगळं तो दबकत बोलतोय, पण सायलीला जे उत्तर अपेक्षित आहे ते तो बोलत नाहीये, आणि आपल्याला सुद्धा. अर्जुन तिला म्हणतोय, असं वाटत होतं की तुम्ही कधी शुद्धीवर याल आणि कधी नाही. खूपच स्ट्रेस आला होता हो मला. आणि आता तो पुढे काहीच बोलत नाही. मग आता सायली त्याला विचारते, मी जर कधी शुद्धीवर आले नसते तर. आता प्रेक्षकांनो ही अगदी टिपिकल बायकोसारखा प्रश्न विचारते, असं नाही वाटत का तुम्हाला. अर्जुन आता जरा टेन्शन मध्ये येतो आणि म्हणतो, असे विचार तुमच्या डोक्यात आले तरी कसे. मग सायली म्हणते, सांगा ना, मी शुद्धीवर आले नसते तर काय फरक पडला असता. आता अर्जुनला कळे ना काय उत्तर द्यावं हिला. प्रेक्षकांनो हिने असं विचारायला पाहिजे होतं, मी गेले असते तर बरं झालं असतं, मग समजलं असतं तुम्हाला काय किंमत आहे माझी ते. असो, पण काहीतरी इमोशनल बिचारे बोलतात, बोलू द्या त्यांना. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय, मी असते तर असंच बोलले असते. असो, आता अश्विन पुन्हा मध्ये डिस्टर्ब करतो यांना आणि म्हणतो, अरे दादा ते आता अश्विन जरा म्हणजे त्याला कळते की त्याने डिस्टर्ब केलंय म्हणून ॲटलिस्ट. मग आता तो जरा फिरकी घेतो या दोघांची आणि म्हणतो, अरे दादा मला वाटतं मी चुकीच्या वेळेवर आलो का. तुम्ही दोघं जण काहीतरी बोलत होतात का महत्वाचं, मी जातो आता वाटलं तर. अर्जुन म्हणतो, अरे नाही, अरे तिची बरी आहे ना तब्येत आता, तेच मी तिला विचारत होतो. मग अश्विन म्हणतो, अरे बरी नाही, ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल झाली आहे वहिनी आता. आणि दादा अरे उद्या लगेच डिस्चार्ज पण मिळणार आहे वहिनीला. बरं झालं बाबा लवकर डिस्चार्ज दिला, म्हणजे आता यांना दवाखान्याचे सीन जास्ती दाखवावे नाही लागणार ना. मग आता अर्जुन म्हणतो, अरे वा फॅन्टॅस्टिक. अश्विन म्हणतो, दादा काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्यात आपल्याला, म्हणजे आपल्याला उद्या लगेच निघावं लागेल. आता ही सायली मनात विचार करते, ह्यांना माझ्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही का. अरे पण सायली विसरली होती का, अर्जुनला ताप नव्हता आला का ती निघून गेली होती तर. असो, तर आता तेवढ्या चैतन्य येतो आणि म्हणतो, जेवून घेऊ आपण, चला भुका लागल्या असतील ना. आता हा अश्विन म्हणतो, अरे जरा फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत दादा, आम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. तो चैतन्याला खुणवत असतो की त्या दोघांना जरा प्रायव्हसी दे म्हणून खाणाखुणा करतो अश्विन डोळ्यांनी. मग चैतन्याला कळतं, अरे पण जेवण जास्ती महत्वाचं होतं. असो, आता अश्विन आणि चैतन्य दोघही जण त्यांना प्रायव्हसी देतात आणि मग ते दोघे जण बाहेर जातात. आणि अर्जुनला आता कळे ना सायलीशी काय बोलावं, एकतर त्यांची लिंक तुटून गेली बिचाऱ्यांची मध्येच. असो, तर आता इकडे ही साक्षी पहा उगाच त्या मैपतचं डोकं खाऊ लागली आहे आणि अजून त्याला चिथवती येते. आजचे सगळे एक सीन खूपच छान दाखवलेत त्यांनी. चलो लेट आ गया एपिसोड बट बेस्ट आहे एपिसोड आजचा. मग आता इकडे ही साक्षी त्या महिपतला म्हणत असते, वा वा अण्णा ग्रेट आहात तुम्ही, आणि टाळ्या वाजवत म्हणते, चला चला सेलिब्रेट करा तुम्ही सगळेजण. नाही काय झालं आता अण्णा. अहो काय मी तुम्हाला सांगत होते ना की हे सगळं करू नका. बघितलं ना काय झालं परिणाम, माझे कान नाक डोळे सगळे बंद केले होते मी. नाही तुमच्या सांगण्याप्रमाणे, पण आता फॉर अ चेंज मी काय सांगते ना ते ऐकून घ्या. आता मुंग्यांसारखी माणसं मारणं बंद करा. हे सगळं इतकं भवेल ना आपल्याला की आपल्याला यातनं बाहेर सुद्धा पडता येणार नाही अण्णा. मग आता महिपत चिडतो आणि म्हणतो, अय
तोंड बंद कर तुझं. आधीच माझं टाळकं सटकलेलं आहे. माझा प्लॅन बरोबर होता. माझ्या माणसानं माती खाल्ली म्हणून हे सगळं झालंय. माझा प्लॅन 100% बरोबर होता. अण्णा चुकले जरा, इथे 113% म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. असो, पण ते 100% म्हणाले आणि मग म्हणाले की माझ्या माणसाने माती खाल्ली आहे, त्याला मी काय करू. आता तेवढ्यात प्रेक्षकांनो ही साक्षी कमी होती म्हणून आता ही प्रिया फोन करते पुन्हा. आणि आता हा नागराज म्हणतो प्रियाचा फोन आहे. मग महिपत म्हणतो टाक स्पीकरवर फोन. नागराज म्हणतो हा बोल प्रिया. मग आता प्रिया तिकडनं फोन उचलल्या म्हणते कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. मोठ्याने गाणं म्हणायला लागते. मग आता प्रिया पुढे बोलते नाचा नाचा, प्रतिमा जिवंत आहे ना म्हणून नाचा की. ती सायली शुद्धीवर आली आहे म्हणून अजून नाचा. नाचा ना नाचा. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन अशी गाणं म्हणतीये ती. मैपत आता असं चिडतो आणि म्हणतो अय पोरी, तुझं भासाडं गाणं बंद करा, नाही तर तिथे येऊन तुझ्या डोक्यात दगड घालीन मी. प्रिया आता म्हणते मैपतला तुम्ही मला असं धमकवू नका. तुम्हाला तुमची कामं नीट करता येत नाही ना, त्यामुळे माझं सँडविच झालं इथे. एकीकडे ती प्रतिमा जिवंत आहे, दुसरीकडे ती सायली ती पुन्हा एकदा परत आलेली आहे वर हात लावून. सगळ्या लढाया मीच लढायच्या का. अहो तुम्हाला साध्या एका बाईला मारायला सांगितलं ते पण तुम्हाला जमलं नाही का. आता तेवढ्यात पहा आपली महान बुद्धिमान अस्मिता मागे उभी असते आणि ती लगेच म्हणते काय बाईला मारायचं. कोणाच्या बाईला मारते, कोण मारते. आता प्रिया घाबरते आणि तिच्याकडे बघते. अस्मिता म्हणते अगो काय बोलली तू, कोण मारते आणि कोणत्या बाईला मारते. आता ही प्रिया म्हणते बाई, अगं बाई कुठे म्हणले मी आता. अगं मी नाईट मारायची म्हटले ग मी. अगं माझ्या मैत्रिणीला सांगत होते मी फोनवर. अगं काय ना आमच्या असाइनमेंट खूप पेंडिंग आहेत, त्यामुळे असाइनमेंट पूर्ण करायच्या असतील तर नाईट मारणं मस्ट आहे ना, असं मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते. आता ही अस्मिता म्हणते अगं बाई अय्या मी नाईटच्या ऐवजी बाई कसं काय ऐकलं. अगं बाई टेन्शन आलं ना मला. अगं कळलंच नाही ग मला असं वाटलं तू कुठल्या बाईला मारायला वगैरे निघालीस की काय, आणि आमच्या घरात मारेकरी फिरतोय हे मला माहितीच नाही. असं करून ती टाळ्या मारते तिला. वेडी ग वेडी, काय बोलावं हिला प्रेक्षकांनो. आता कुठली म्हण हिच्यावर लागू पडेल हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. दोघी जणी नुसत्या हसायला लागतात आणि नागराचा फोन कट होतो. पण आता इकडे बघा अर्जुनने ते मस्त नॅपकिन बिपकिन खांद्यावर टाकलेला आहे. मला असं वाटतंय एखाद्या केजीच्या पोराला भरवतोय की काय तो. आता सायलीला भरवत असतो तो, ती स्वतःच्या हाताने खात असते, पण आता हा असा चमचा तिच्याकडे करतो. मग आता ती स्माईल करून त्याच्या हाताने जेवते. बरं आहे ना, करून घ्याव सेवा. दोघे जण बऱ्याच वेळ एकमेकांकडे बघतात. आता अर्जुनला जरा टेन्शन येतं. आता त्याला असं वाटतं ह्या पुन्हा मला विचारणार तर नाही ना की मला त्यांची का काळजी वाटते ते. आता मला माझं फिलिंग जास्ती लपवता नाही येणार. आता ही सायली पण मनात विचार करते हे माझी एवढी काळजी का करताय, हे परत विचारू का. नाही नको, मला हवं ते उत्तर थोडीच मिळणार आहे मला. हे माझ्या प्रेमापोटी नाही, फक्त माणुसकीसाठी एवढं सगळं करताय. सायलीला खाता ठसका लागतो आणि मग अर्जुन लगेच तिला पाणी देतोय. आणि मग बाहेरनं या कुसुमताई आणि प्रतिमा त्या दोघी जणी या दोघांना असं बघत असतात. या दोघांचं प्रेम बघून त्यांना फार भारावून गेल्यासारखं वाटलंय. कुसुम मनात विचार करते हे अर्जुन सर किती काळजी घेत आहे सायलीची, आणि आमची ही वेडी सायली त्यांच्यामध्ये आणखीन अडकून बसलीये, गुंतून बसलीये. तिला हे सगळं फार कठीण जाणार आहे. अर्जुन सर तिची एवढी काळजी घेताय, पण त्यांच्या अशा वागण्यामुळे ती आणखीन अडकत जाणार आहे त्यांच्यामध्ये. अर्जुन आता तिचं चेहरा वगैरे पुसून देतोय, तिची काळजी घेतोय, आणि प्रतिमा त्या आणि ही कुसुम दोघी जणी अगदी कौतुकाने या दोघांना बघतात. छान वाटलं हे सगळं बघताना. बरं आता ही कुसुम सुद्धा सगळ्या गावभरच्या गप्पा हाणते. मग अर्जुनला तिला सांगायला काय झालं की सायलीचं प्रेम आहे म्हणून त्याच्यावर. हिला पण सांगायला हवं ना, म्हणजे त्याला थोडी हिंट मिळेल आणि तो आणखीन लवकर प्रपोज करेल तिला. असो, प्रेक्षकांची सगळ्यांची डिमांड आहे की लवकरात लवकर ह्यांचं प्रपोज दाखवावं आता प्रेक्षकांनो. असो, आता या अर्जुनने तिच्या अंगावर चादर वगैरे टाकली आणि तिला म्हणतोय झोपा आता शांतपणे तुम्ही. आणि आता ती झोपल्यानंतर मनातच म्हणतो आय लव्ह यू सो मच मिसेस सायली, पण आता लवकरात लवकर मला तुम्हाला हे सांगता येऊ देत. असं लवकर सांग रे बाबा, लवकर सांग म्हणा. असो, आता प्रतिमा त्या आणि कुसुम तिथेच दोघी जणी बाहेर बसल्यात, म्हणजे
ते आहेत त्या दोघी जणी. इकडे या मैपतने त्याच्या माणसाला पकडलं बाबा आणि आता तो मैपत मारतोय त्या माणसाला खूप. तो माणूस म्हणत असतो सोडा मला साहेब सोडा. आता मैपत म्हणत असतो तू जशी त्या प्रतिमाला सोडली तशी का. तो माणूस म्हणत असतो अहो साहेब अहो तो माणूस आला मध्ये त्याच्यामुळे आम्ही सोडली तिला. आता हा मैपत म्हणतो तो अर्जुन सुभेदार असतो तो मध्ये आला त्यानं राडा घातला. तुम्ही काय बिनकामाचे आहे का. एका बाईला फुसकायला लावली का तुम्हाला. काय बोलतोय काही कळत नाहीये मला. आता मैपत पुढे म्हणतोय मीठ मोहरी घेऊन काय नजर काढू का तुमची. आता त्याने त्या माणसाचं असं शर्ट धरलाय आणि असं मागून त्याला गच्च धरलंय. तो माणूस म्हणत असतो सोडा मला साहेब सोडा. आता मैपत म्हणतो तुला आता जिवंत ठेवतच नसतो मी. तो माणूस म्हणत असतो सोडा मला मी आता चूक करणार नाही साहेब. पण आता मैपत म्हणतो तुला चूक करायला जिवंत ठेवणारच नाहीये आम्ही आता. मग आता हा नागराज म्हणतो केवढ्या मेहनतीने आम्ही त्या बाईला बाहेर काढलं होतं. तुमच्या मूर्खपणामुळे आमची सगळी संधी वाया गेली. तो मारेकरी म्हणत असतो अहो आम्ही तिला मारणार होतो पण. आता अण्णा म्हणतो पण काय रे तुझ्या हाताला काय लाखवा मारला होता का. अण्णा खूप चिडलेला दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता साक्षी येते तिकडून आणि म्हणते अण्णा अण्णा सोडा त्याला. अण्णा मारू नका त्याला सोडा. अण्णा ऐका माझं असं करू नका. आता मात्र अण्णा साक्षीवर चिडतो आणि म्हणतो निघते काय इथून चल निघ. आणि साक्षीला पण त्याने चाकू दाखवलाय. साक्षी आता खूप घाबरते अण्णांना बघून आणि आता गपचूप तिथून निघून जाते. साक्षी निघून गेल्यानंतर अण्णा त्या माणसाला मारूनच टाकतो प्रेक्षकांनो. आणि नागराज आता ते दृश्य बघून खूप घाबरतो. अण्णा आता पेटून उठलेला आहे. त्याला काही झालं तरी आता प्रतिमाला मारायचंच आहे. पण आता इथे बघा अर्जुन सायलीची काळजी घेता घेता बिचारा तिथेच झोपी जातो. सायलीचा हात असा हातात घेतलेला आहे त्याने. आणि मी म्हटलं ना तुम्हाला अश्विनने आज खूप वेळेला डिस्टर्ब केलेलं आहे. आणि पुन्हा अश्विन आलाय आणि ते कसले तरी फाईल वगैरे घेऊन आलाय तो. आणि अर्जुनचा डोळा लागलेला असतो. तो असा अलगद त्याला उठवतो दादा अरे उठतोस का. मग आता अर्जुन जागा होतो बिचारा खडबडून. आणि मग अश्विन म्हणतो अरे दादा हे बहिणीचे डिस्चार्ज पेपर आहेत. आपण आता वहिनीला घरी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तू आता वहिनीला उठवतोस का आणि आपण निघूयात आता. मग अर्जुन म्हणतो मम्मा आणि बाकीचे कुठे आहेत सगळेजण. अश्विन म्हणतो अरे मम्मा आणि बाकीचे सगळेजण घरी गेलेत. वहिनीच्या स्वागताची तयारी नको का करायला. बरं तू आता पटकन आवरा दोघे जण मी रिसेप्शनवर आहे आवर लवकर. अर्जुन म्हणतो बरं बरं ठीक आहे मी उठवतो सायलीला. अश्विन म्हणतो बरं लवकर ये आता याला सायलीला खरं तो उठवा वाटे ना कारण सायली खूप गाढ झोपलेली असते. आता सायलीला तो उठवतो तेव्हा सायली उठते आणि म्हणते काय झालं. अर्जुन म्हणतो आता उठता ना तुम्ही आपल्याला घरी जायचंय. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. सायली अर्जुनकडे अशी स्माइल देऊन बघत असते. आता प्रेक्षकांनो पुढे खूप मजा येणार आहे सगळे एपिसोड बघायला. कारण आता सायली आली आहे घरी. पूर्णाजीने या कल्पनाताईने प्रतिमा आत्याने तिचं खूप प्रेमाने आणि कौतुकाने स्वागत केलंय घरामध्ये. पण आता घरात आल्या आल्या तिने आधी प्रियाला गाठलंय. अजूनपर्यंत तिने कोणाला सांगितलेलं नाहीये की प्रियाने तिला गच्चीवरनं ढकललंय म्हणून. सायलीने तिचं हे सगळं औक्षण वगैरे झाल्यानंतर एकांतात गाठलंय प्रियाला. आणि आता प्रियाला धमकी देते तू उद्धट आणि स्वार्थी तर होतीस ग पण तू एखाद्याच्या जीवावर उठशील हे वाटलं नव्हतं मला. तुला प्रेमाची मायेची भाषा कळत नाही. आता तुला तर मी त्याच भाषेत बोलणार आहे जी भाषा तुला कळते. सायलीने तिला असं धमकवलंय ना जशाला तसं उत्तर दिलंय प्रेक्षकांनो. पण आता प्रिया पण एवढी घाबरते सायलीला कारण सायलीने तिला लोटलंय आता त्या जिन्यावरून पण तिचा हात धरलाय. सायली काही तिच्यासारखी खालच्या पातळीला जाऊन तिला उत्तर देणार नाही. पण आता ती प्रियाला घाबरणार नाही आणि प्रियाला आता ती अशी उत्तर देईल ना सडेतोड प्रत्येक वेळेला हे बघणं खूप मजेशीर ठरणार आहे. आजचा भाग छान होता की तो लवकर आलाच नाही पण आल्या आल्या तुम्हाला दिलाय. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो. आणि लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला नेहमीप्रमाणे विसरू नका. धन्यवाद.